प्रेमळ, सुसंस्कृत, निष्पाप, सगळ्यांवर प्रेम करणार. आणि तू त्याला गावगुंड, मवाली म्हणतेस. आज तोच आला ना आपल्याला वाचवायला. ये बघा ना यार, खातोय नुसता. खा 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 ये तुला दाखवतो आता. मला खा. हे भाव कथा मला धावायला लावतो. भावा म्हणजे शक्ती मॅडमनं मानलं पाहिजे बरं का. म्हणजे त्यांचे वडील इडली आप्पा हॉस्पिटलमध्ये आहेत, पण त्यांनी जिद्द सोडली नाही. इडलीचा गाडा अजून चालूच ठेवलाय. मला ना आधी त्या खडूस वाटायच्या. म्हणजे शक्ती वहिनी, शक्ती मॅडम आता असं वाटायला लागले ना त्या लई स्वाभिमानी आहे. हो ना. एक गोष्ट मात्र भारी झाली बावन, म्हणजे ते शक्ती मॅडम त्या आता इडलीचा गाडा सुरू ठेवणार आणि तिथे त्यांची ती मैत्रीण माझी श्रद्धुडी, तुझी वहिनी, मी तिला रोज भेटणार आणि उद्यापासून मी 5 नाही 10 प्लेट इडल्या खाणार फक्त माझ्या श्रद्धुडीसाठी. स्टुपिडोनिझम. हे तुला सांगतो ती तुझी वहीन आहे, माझी नाही. आणि त्या गाड्याजवळ फिरत राहतात, लक्षात ठेव. मी काय करेन. घाबरू नको मला तू. दादागिरी तुला सलून मध्ये लोकांच्या स्टॉलवर नाही दाखवायची. करणार लोकांच्या स्टॉलवर करणार, कारण तिथे माझा माणूस येतो. मी दादागिरी करणार. आणि ये 2 डोळ्यां सोड, एका डोळ्यान जरी तिच्याकडे बघितलंस ना तो वस्त्रा फिरवी ना तुझ्या डोळ्यावर. धमकवतो मला, धमकवतो तू. मी का तिच्या माझी वहिनी आहे? तुझी वहिनी आहे. नाही तुझी वहिनी आहे. तुझी वहिनी आहे. बोल ना, तुझी वहिनी आहे. डेस्टिनेशन त्याला सांग, तू सांग याला. भावा सांग ना याला, नाही तर असं पळ दे ना पोटावर, सगळं आईस्क्रीम खाल्लेलं बाहेर येईल. शेठ काय रे, काय झालं? इतका उदास काय आहेस तू? ए भावा कसलं टेन्शन आहे एवढं? काय नाही, चालू द्या तुमचं. सरकारांचा फोन एवढ्या रात्री? हा सरकार. सांगितलेल्या कामाचं काय झालं? कधी हटणार आहेत मार्केटमधली दुकानं? हातपाय हलवायला सुरुवात केली की नाही? काय विचारतोय मी, दुकानं कधी हटणार? ते सुरू करतोय सरकार. लवकरात लवकर कामाला लागा, आपल्याकडे जास्त वेळ नाही. आलं का ध्यानात? हो 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 सरकार. ए भावा, अरे काय झालं एवढा टेन्शन मध्ये का? काय म्हणले काय सरकार? सरकारांना नवीन फॅक्टरी सुरू करायची आणि ज्या जागेवर ती सुरू करायची तिकडची सगळी दुकानं हटवायची. अरे मग त्यात काय एवढं? कुठली जागा आहे? जिथे तुझं सलून आहे. अरे भावा म्हणजे माझं सलून जाणार? अरे आताच कुठं उभं केलंय ना आपण, आणि आमची दुकानं गेल्यावर आम्ही कुठं जायचं? शेठ, वस्त्राचं सलून जाणार आहे म्हणजे आपल्या त्या इडली अप्पाचा स्टॉल पण जाणार आहे का? त्याच टेन्शन आलंय. आप्पा तिकडे हॉस्पिटलमध्ये, डोक्यावर एवढं कर्ज आहे. इडलीचा स्टॉल बंद झाला तर त्यांची रोजीरोटी बंद होईल. अरे भावा त्यांचीच नाही ना, आमची बी रोजीरोटी आहे ना तिथं. ए भावा तू सरकारांना समजाव ना, त्यांना सांगायचं करू नका म्हणावं. हो ना शेठ, आता सरकारांच्या फॅक्टरीसाठी सगळी दुकानं जर हटवली तर त्यांचंच नाव खराब होणार आहे आणि समाजात त्यांचं नाव धुईला मिळेल रे. सरकारांना समधी लोक मानतात, त्यांनी असं केलं ना तर त्यांचा मान कोणी बी ठेवणार नाही बघ. दोन, 4, 6, 10. शक्ती 10 इडल्या राहिल्यात. आज चांगला धंदा झाला ना? हो, त्या 10 इडल्या विकूनच इकडून निघूया. हा. एक्सक्यूज मी, इडल्या फिनिशल्या काय? काय? ते इडल्या संपल्या का असं विचारायचं त्याला. येस, आहेत ना. किती देऊ? जितक्या आहेत तेवढ्या द्या सगळ्या. तुम्हाला 1 प्लेट आणि तुम्हाला 2 प्लेट, बरोबर? तुम्हाला माझ्या मनातला आवाज ऐकू येतो का? नाही, तुझ्या मनातला नाही रे, तुझ्या पोटाचा घेर बघून म्हणाल्या त्या. एक्सक्यूज मी, 1 प्लेट इडली, हिरवी हिरवी गार चटणी. गिव 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 गिव. आणि मला चटणी थोडी जास्त द्या. घ्या घ्या ना, घ्या घ्या. अगं बस बस बस, किती चटणी देशील?
गिराईक आले की उरलेल्या इडल्या काय कोरड्या खायला द्यायच्या का त्यांना? ओ नो नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम. आम्हाला एक्स्ट्रा चटणी नको आहे तेवढीच ओके. हो आम्ही एवढ्यात भागवतो. घ्या. मला पण द्या. काय शिवाशेठ, लक्ष कुठं तुमचं? नाही काय नाही सरकार, असंच. अहो बोला बोला, मन मोकळं करा, बोला. सरकार माफ करा, लहान तोंडी मोठा घास घेतोय, पण म्हणजे जे बोलतोय ते मला असं वाटतं की त्यात तुमचं भलं असावं कदाचित. माझं भलं तुम्ही करणार? छान छान, करा करा, बोला काय झालं? ते आपण मार्केटमधली दुकानं नाही हटवली तर नाही चालणार का? हटवली ना तर ते दुकानदारांचं सगळं म्हणजे त्यांना कामधंदे बंद होतील, रोजंदारीचा प्रश्न. ते रोजंदारीचा प्रश्न निर्माण होईल आणि उपासमारीची वेळ येईल त्यांच्यावर. तर त्याच्यामुळे काय होईल सरकार की ते तुमच्यावर रागवले तर तुमचीच निगेटिव्ह पब्लिसिटी होईल असं. आलं ध्यानात. शिवा, त्या मुलीची तुम्हाला जास्त काळजी वाटते का? कोणती शक्ती? नाही नाही सरकार, अहो माझ्या मित्राचं वस्त्राचं सलून पण आताच सुरू झालं ना, ते पण त्या मार्केटमध्येच आहे. आता पण ती दुकानं हटवणार म्हटल्यावर त्याच्या पण बिचाराच्या सलूनवर बुलडोजर फिरणारच आहे ना. तुम्हाला एक सांगा, तुमच्याकडनं हे काम होणार आहे की नाही? सरकार अहो तुमचं काम आणि मी नाही करणार असं होईल का? आत्ता 2 मिनिटात करू शकतो काम. फक्त ना सरकार मला काळजी वाटते ती तुमच्या इमेजची. म्हणजे आपण जर हे पाऊल उचललं ना तर सगळे लोक खूप भडकतील आणि याचा फायदा विरोधकच घेतील ना. आता तुम्ही सरकार इलेक्शनला उभे राहताय आणि विरोधक तर टपूनच बसलेले असणार. त्यांच्या हातात आपण आयतं कोलीत दिलं असं नाही का होणार? मी काय म्हणतो सरकार, म्हणजे माझ्याकडे अशी आयडिया होती, आपण ती मार्केटमधली दुकानं हटवूयात, पण त्याच्या बदल्यात त्या लोकांना आपण दुसरं काहीतरी काम देऊयात. म्हणजे काय होईल, त्यांच्या रोजंदारीचा प्रश्न पण सुटेल ना, त्यांचे खाय प्यायचे वांदे नाही होणार आणि तुमच्याबद्दलची इमेज त्यांच्या मनामध्ये तशीच चांगली राहील, उलट वाढेल. म्हणजे लोकांमध्ये, समाजामध्ये, राजकारणामध्ये पण तुमची पत आणखी वाढेल. म्हणजे